काय ग, काय झालं? हं? थांबलीस कशी मध्येच? आता गाडीत काय बघतीस डोकावून? हो, गाडीत नाही बघत आहे. मला असं वाटलं डोक्यात काहीतरी पडलं म्हणून थांबली. पान पडलं होतं. चल पटपट, आता उशीर झालाय. बायको, आपण तुला कसं घाबरवायचं हा विचार करत असताना तू तिकीट टाकलीस आपली. नशीब ती आत्या आली, त्यामुळे मॅटर काय तो कळला. ही नौटंकी घरीच असेल, भेटून घेतो तो. अरे तेजस, नमस्कार. नमस्कार. सोहाचा ऍक्सिडेंट झाला कळालं, म्हटलं एकदा भेटून यावं. बरी आहे ना ती? खूप लागलं नाहीये ना? नाही, फार नाही लागलं, पण पायाला मार लागलाय. बरी आहे आता. अच्छा, कुठे आहे सोहा? हॉलमध्येच होती, आत्ताच मी वर नेऊन सोडलंय. थोडा आराम पण करायला हवा ना. मी पाहू शकतो तिला वर जाऊन? म्हणजे पुन्हा तिनं खाली आली तर पाय वगैरे दुखेल ना? फार वेळ नाही घेणार मी तिचा. जाऊया? ठीक आहे, ये वर. प्रत्येक वेळी स्वतःसाठी देवाकडे मागायचं नसतं, कधी कधी घरच्यांसाठी सुद्धा मागायचं असतं, आणि त्यासाठी देवळात जायचं असतं. असं तू दमली नाहीयेस ना? नाही, पहिल्यांदाच येतेस म्हणून विचारते. नाही, अजून थोडा वेळ चालावं लागणार आहे. हरकत नाही, मी चालेल ना तुमच्या बरोबर. अगं बाई, मी तर विसरलेच, आपल्याला गुरुजींना फोन करायला हवा होता निघताना. फोन दे, पटकन करते. आत्या, माझा फोन आणायला मी विसरले. वाटलंच होतं मला. तुला एखादं काम सांगितलंय ते धडपणे कधी झालंय असं होतंय का आपल्याकडे? पटकन जाऊन आणते ना. नको, रागटेस नुसती. तुझ्या मूर्खपणाला काय म्हणावं ना तेच मला कळत नाही. आणि मी बोलायला लागले ना की माझं तोंड दिसतं लोकांना. आता कोणाकडून तरी फोन घेऊयात. नाही हो, नको. 2 मिनिटं थांबा, मी आलेच पटकन. हा, मी येते. काय ग टवळे, माझा ऍक्सिडेंट झाला त्याचं तुला काहीच नाहीये ना? सोहा, तेजस आलाय. काय झालंय? ऍक्च्युली मी त्या दिवशी तुला भेटून निघाले ना, तेव्हा मी माझ्या स्पीडने कुठे चालवत होते, पण एक मागून इडियट आला आणि माझ्या स्कूटीला ठोकून निघून गेला. नो नो नो, आय कांट अंडरस्टँड. म्हणजे एक माणूस येतो, तुझ्या गाडीला मागून हिट करतो, तू एन्जॉर्ड होतीये. मला असं वाटतंय की तुम्ही पोलीस कंप्लेंट करायला हवी. वेलकम टू इंडिया. इथे हे असले इन्सिडेंट्स ना खूप नॉर्मली घेतले जातात. ऍक्च्युली ना आपल्या इथल्या लोकांना ट्रॅफिक सेन्स अजिबात नाही. म्हणजे मी सुद्धा ना गाडी चालवतो तेव्हा ऑब्झर्व केलंय. कुणी कधीही मागून येतं, रॅशली असं ओव्हरटेक करून पुढे जातं. इट्स हॉरिबल. तुमचं स्पेन आणि आमचा इंडिया यात हाच फरक आहे. तिकडच्या लोकांना कळायला लागल्यापासून नागरिक शास्त्र पाळायला शिकवतात. आमच्याकडे ते फक्त परीक्षेपुरतं मर्यादित असतं.
आणि नियम आणि शिस्त पाळण्याबाबत तर आपण अजून 1000 कोस मागे आहोत. काकू ऍब्सोल्युटली करेक्ट. आपल्या इथल्या लोकांना ना डिसिप्लिनच नाही. ऍक्च्युली तू आल्यापासून आपण बोलतच बसलोय. तुला चहा कॉफी काहीच नाही विचारलं. तू कॉफी घेशील ना? नाही नको, उगाच काकूंना कशाला त्रास. नाही, अरे मला त्रास कसला, मी आणते ना कॉफी. पण मग तू कॉफी घ्यायला खाली येतोयस की तू इथेच बसतोयस? इथेच बसतो ना, या धडपडीची गप्पा मारत. चालेल ना? आले. मे आय सिट? ऑफकोर्स. आय एम सो सॉरी. का? म्हणजे मला ऍक्सिडेंट झालेलं कळालं, गडबडीत निघालो. पेशंटला काहीच आणलं नाही ना. ओके. काहीतरी आणायला होतं ना. आता काय आणणार आहेस तू? माहित नाही, पण विचार करतोय. मीनाक्षी, तू का परत आलीस? आणि वंस कुठे आहेत? हो, फोन विसरले ना मी, तो घ्यायला आली. झालं, वंस चिडले असतील ना. जा जा लवकर घे जा, उशीर करू नकोस. मीनाक्षी, घेतलास फोन? हो. एक जरा काम करतेस, ही कॉफी जरा सुहाच्या रूम मध्ये नेऊन दे ना. 2 कॉफी? कोण आलंय? तो तेजस आलाय ना, सुहाच्या रूम मध्येच बसलाय. हे घे, तू कॉफी देऊन ये, मी सुहाच्या गोळ्या घेऊन येते. हॅलो मीनाक्षी वहिनी, हाऊ आर यू? मीनाक्षी, कुठे हरवली आहेस? अगं जा देऊन ये ना, वंस पण वाट बघत असतील. काय ग मीनाक्षी, तू आलीस पण इतक्या लवकर देवळात जाऊन? कोणाला शोधतेस? अगं नाही, हे मी ऍक्च्युली मोबाईल विसरले होते ना, तो घ्यायला आले होते परत. तर आईंनी कॉफी दिली. ए थांब ना, तेजस आला, त्याला भेटूनच जा. तशी तुमची भेट झाली नाहीये. कुठे गेलेत ते? ऍक्च्युली त्याने माझ्यासाठी काही आणलं नव्हतं ना, म्हणून तो ते आणायला खाली गेलाय. इथेच हॉलमध्ये असेल. तुला भेटला नाही का तो? नाही. अरे तेजस्वी पण कमालच आहे. मध्येच देवासारखा प्रकट होतो, मध्येच भूतासारखा गायब होतो. मी काय म्हणते, तो येईपर्यंत तू थांब.
तुमची भेट नक्की होईल. बायको, असं वाटतंय आत्ता येऊन तुझं नरड दाबा, पण आता नाही. तुझ्या नरडीचा घोट घेणार जेव्हा सगळ्यात जास्त सुखात असशील ना तेव्हा. सोहा, अगं ते अजून आलेले नाहीयेत. तुला म्हंटल ना, भूत येतो भूत. पण ऍक्च्युली तो यायला हवा होता ग इतक्यात. मग मी निघू का? ए थांब ना प्लीज. अगं पण मलाही उशीर होतोय. ऑलरेडी तुमची भेट व्हायला पण खूप उशीर झालाय मीनाक्षी. मला ना कधी कधी शंकाच येते माहितीये. तो स्वतः भेटायचं म्हणतो आणि तू येणार असलीस की स्वतःहून पळ काढतो. थांब त्याला येऊ दे, मी तुझ्याच समोर विचारणार आहे त्याला आता. हॅलो. हॅलो मीनाक्षी, अगं आहेस कुठे तू? 2 मिनिटात येतेस म्हणून इथं रस्त्यावर उभं करून मला गेलीयस, अजून आली नाहीयेस. शेवटी दुसऱ्याकडून फोन घेऊन करावा लागलास ना मला फोन. काय म्हणावं बाई या पोरीला. ये लवकर आता. हो हो हो, येते मी लगेच. सोहा, आत्याईंचा फोन होता. त्या माझी वाट बघत थांबल्यात. मला निघायला हवं. बरं ठीक आहे, सांभाळून जा. कुठे होतास तू? कॉफी पण थंड होत आली आता. कमॉन सोहा, अशी का रिएक्ट होतीये? अरे मीनाक्षी आली होती इथे, तुमची भेट झाली असती ना. हो, मी तुझ्यासाठी तिला खूप वेळ थांबवून ठेवलं होतं. पुन्हा एकदा आमची भेट होता राहील. कधी गेल्यात त्या? ऍक्च्युली आत्ताच गेली ती. तुमची भेट व्हायला हवी होती खरं तर. आत्ताच खाली गेले असतील तर मी जाऊन भेटू का त्यांना? नाही नको, त्याची काही गरज नाहीये. तिला मंदिरात जायचं आणि आत्याही वाट बघते तिची. बरं मला सांग, तू कुठे गेला होतास आत्ता? तुझ्यासाठी काही आणलं नव्हतं ना, ते आणायला गेलो होतो. बरं मग एवढ्या कमी वेळात जे आणलेस ते देणार आहेस का मला? हे आणायला गेलो होतो. हा गुलाब एवढ्या पटकन कुठून आणला? ऍक्च्युली तुमच्याच गार्डन मधला आहे, पण इमोशन माझे का. ब्युटिफुल फ्लॉवर फॉर ब्युटिफुल लेडी. स्वतः तुझी गोळ्या घ्यायची वेळ.
आई, अगं ऍज अ फ्रेंड म्हणून दिलंय. गोळ्या घे. बायको, बायकोची सासू, सासूची पोरगी, स्वाहा स्वाहा स्वाहा. तुझ्या आईचं काहीतरी केलं पाहिजे. हा, बोल ना पके. अरे आलो ना 15-20 मिनिटात. ठेव. मीनाक्षी यार, मला खरंच खूप बोर झालंय यार, हे असं लंगडत लंगडत चालून, आणि त्यातनं माझा पाय पण आता सॉलिड दुखायला लागलाय. सोहा ग, तुला आरामाची गरज आहे, त्याशिवाय तू बरी कशी होणार? आणि काल हालचाल केलीस ना, त्यामुळे जास्त त्रास होणार. म्हणून आता जोपर्यंत तू शांत बसत नाहीस ना, मी तुला अजिबात हालू देणार नाहीये. मला बाबांचा लॅपटॉप दे ना जरा प्लीज. मी आज झी 5 वर माझी फेवरेट सिरियल बघणार आहे. तू पण बस, तू पण बघ. खूप काम आहेत मला, तूच बघ. मीनाक्षी, हे काय होतंय? काहीच कळत नाहीये ग. रात्री 9:30 वाजता झी युवावर. आता दिसतंय ना व्यवस्थित? बघत बस, मी जाते, मला काम आहे. काय रे, अजून किती वेळ वाट बघायला लागणार आहे? पुन्हा फोन लावून बघ. नाही, मी केला होता त्यांना फोन, येतच असतील ते आता. नाही पण आता तुम्ही सांगताय तर करतो, एकदा ट्राय करतो. काय झालं सर? काही प्रॉब्लेम? तेजस सहस्त्रबुद्धे तुम्हीच ना? हो, मीच. तुम्हाला माझ्या बरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. पण का? इज देअर एनी प्रॉब्लेम? मला काही कळू शकेल का? तुम्ही इथे भाड्यानं राहता ना? हो. मग प्रत्येक घर मालकाने त्याच्या भाडेकरूची माहिती पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक आहे, हे माहित असेलच ना? ओ, पण मी माझे डिटेल्स फ्लॅट ओनरला दिलेले आहेत. ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही NRI आहात ना, म्हणून काही माहिती समक्ष देणे बंधनकारक आहे. अच्छा, या. मी परांजपेच्या घरी होता ना? त्यांच्या मुलाच्या लग्नाला मी तुम्हाला पाहिल्याचं आठवतंय. मी बरोबर बोलतोय ना?